राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता। 28 जानेवारी 2026 हा दिवस राज्याच्या राजकारणासाठी काळा दिवस ठरला, जेव्हा एका विमान अपघातात अजितदादांसारखा एक कणखर आणि धडाडीचा नेता आपल्याला सोडून गेला। अजितदादांच्या जाण्याने बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आणि आता या ठिकाणी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे। ही निवडणूक बिनविरोध होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं, मात्र आता ही निवडणूक केवळ एक औपचारिकता न ठरता महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला छेद देणारी आणि संघर्षाची नवी ठिणगी टाकणारी ठरणार आहे। कारण या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली। यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या, मात्र उपमुख्यमंत्री पद टिकवून ठेवण्यासाठी त्यांना 6 महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य आहे। त्यामुळेच त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन आपल्या हक्काच्या बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। बारामती म्हणजे अजितदादांचा बालेकिल्ला, जिथे गेले अनेक दशकांपासून दादांच्या शब्दाला अंतिम मानलं जायचं। या जागेवर सुनेत्रा वहिनी निवडणूक लढवत असल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली। एवढंच नाही तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हटलं होतं। मात्र इथेच मोठा ट्विस्ट आला आहे। काँग्रेस पक्षाने सर्वांना धक्का देत बारामतीमध्ये आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे। काँग्रेसने केवळ बारामतीच नव्हे तर राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे आणि या निर्णयाला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे। विशेष म्हणजे भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका घेतली आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा या निवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नाही। नक्की काय होणार बारामतीच्या पोटनिवडणुकीत? काँग्रेस पक्षाने नक्की काय भूमिका घेतली आहे, या सगळ्यांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बारामतीचा इतिहास पाहिला तर 1991 पासून अजित पवार यांनी या मतदारसंघावर आपली एकहाती पकड निर्माण केली होती। 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामती विधानसभा निवडणूक लढवली। तेव्हापासून 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते सलग 7 वेळा या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आले। अजितदादांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलून टाकला। इथल्या विकासाचे मॉडेल संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले। बारामती आणि अजित पवार हे समीकरण इतके घट्ट होते की प्रत्येक निवडणुकीत दादांचे मताधिक्य वाढतच गेले। मात्र आता दादांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक होत आहे आणि त्यातही काँग्रेसने दिलेले आव्हान हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे की जरी कौटुंबिक सहानुभूतीचा मुद्दा असला तरी लोकशाहीत निवडणुका आणि सहानुभूती या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। बारामतीमधून काँग्रेसकडे तब्बल 6 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले असून त्यांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत। काँग्रेसने यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष या 2 नवीन मित्रांना सोबत घेऊन नवा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे। बारामतीमध्ये धनगर समाजाची मते निर्णायक ठरतात आणि महादेव जानकर यांच्या रासपाची साथ मिळाल्यास काँग्रेस इथे सुनेत्रा पवारांसमोर मोठे आव्हान उभे करू शकते। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे। यामुळेच ही निवडणूक आता केवळ औपचारिक राहिलेली नाही। दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघाची स्थितीही अशीच पेचात अडकली आहे। भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून तिथे भाजपने त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी शरद पवार गट प्राजक्त तनपुरे यांना अपक्ष म्हणून ताकद देण्याच्या प्रयत्नात असतानाच काँग्रेसने तिथेही आपला दावा ठोकला आहे। राहुरीसाठी काँग्रेसकडे 4 इच्छुकांचे अर्ज आले आहेत। या 2ही जागांवर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे। एकीकडे शरद पवार गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोध करू पाहत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यावर नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। जर महाविकास आघाडीत एकमत झालं नाही तर काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसह स्वतंत्रपणे मैदानात उतरेल हे आता स्पष्ट झालं आहे। बारामती आणि राहुरी या 2ही मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 30 मार्च 2026 रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आली। 6 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। 7 एप्रिलला अर्जांची छाननी होईल आणि 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेतले जातील।
23 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून 4 मे रोजी या महासंग्रामाचा निकाल जाहीर होईल. 6 मे पर्यंत ही सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अजित पवार यांनी बारामतीसाठी दिलेले योगदान आणि इथल्या जनतेचे त्यांच्यावर असलेलं प्रेम पाहता सुनेत्रा पवार यांना सुरुवातीला ही निवडणूक सोपी वाटत होती. मात्र काँग्रेसने ज्या पद्धतीने वंचित आणि रासपला सोबत घेऊन मोर्चे बांधणी केली आहे त्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या काही निवडणुकांवर नजर टाकली तर असं लक्षात येतं की अजित पवार यांना आव्हान देण्यासाठी अनेकदा भाजपने किंवा इतर पक्षांनी ताकद लावली, पण दादांनी दरवेळी 1 लाखांहून अधिक मताधिक्य मिळून आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र आता खुद्द अजितदादा हयात नसल्याने आणि काँग्रेसने निवडणूक म्हणजे निवडणूक अशी भूमिका घेतल्याने बारामतीची जनता कोणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काँग्रेसने ही निवडणूक लढवण्यामागे एक मोठं राजकीय गणित मांडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट आणि त्यानंतर अजितदादांचे झालेले अकाली निधन या सर्व पार्श्वभूमीवर बारामतीतील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसने हे धाडस दाखवलं आहे. वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्याने मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने जरी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज होणारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक या पोटनिवडणुकीची दिशा ठरवणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्यातील ही चर्चा आघाडीची एकजूट टिकवून ठेवणार की काँग्रेस आपली वेगळी वाट धरणार याचा फैसला करेल. जर काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात हे एक नवे उदाहरण ठरेल. बारामतीची ही पोटनिवडणूक आता केवळ सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ प्रवेशाचा मार्ग राहिलेला नाही तर ती आगामी राजकीय समीकरणांची लिटमस टेस्ट ठरणार आहे. 4 मे रोजी जेव्हा या निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा स्पष्ट होईल की बारामतीची जनता आपल्या लाडक्या दादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींना सहानुभूती देतं की काँग्रेसच्या या नव्या आव्हानाला स्वीकारते. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांच्यासमोर काँग्रेसने उभे केलेले आव्हान भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. एकूणच या दोनही पोटनिवडणुकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडून दिली आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष आता बारामतीकडे लागलं आहे. अजितदादांचे नेतृत्व, सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून असलेली प्रतिष्ठा आणि काँग्रेसची ही अनपेक्षित एंट्री यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही. आगामी 2 दिवसात काँग्रेस आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करेल तेव्हा या लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. बारामती आणि राहुरीच्या या राजकीय रणांगणात आता कोणाचा विजय होतो आणि कोणाची रणनीती यशस्वी ठरते हे पाहण्यासाठी 4 मे पर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र एवढं निश्चित आहे की बारामतीची ही पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एका वेगळ्या कारणासाठी नोंदवली जाईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बारामती पोटनिवडणूक कोण जिंकेल? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही पोटनिवडणूक जिंकतील का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.